अधिक मासात एकादशीला विष्णू याग, अधिक मासात एकादशीला विष्णू याग आणि श्री विष्णू पूजन हवन कसा करावा याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. अधिक मास पुरुषोत्तम मास आणि एकादशी याचे संगम अतिशय पवित्र मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णू यांची भक्ती, नामस्मरण, दीपदान, जप, पारायण आणि साधे पूजन विशेष भावनेने आणि श्रद्धेने केले जात असे. विष्णू याग हा मोठा वैदिक यज्ञ असू शकतो, पण घरच्या घरी साध्या सिंपलपणाने आपल्याला हवन आणि विष्णू याग करायचा आहे. भक्तिभावेने लहान विष्णू हवन याग देखील करता येऊ शकतो. तर तोच घरच्या घरी कशा पद्धतीने करावा याची कृती मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला सांगते. अगोदर आपलं घर अतिशय म्हणजे संपूर्ण स्वच्छ करायचं, गोमूत्र घरात शिंपडायचं आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा बाळकृष्णांचं तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बालाजींचा फोटो असेल, तो आपल्याला त्या ठिकाणी स्थापना करायची आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर साहित्य सांगते. तुम्हाला एक चौरंग कापड लागणार आहे. त्याचबरोबर एक फोटो किंवा बाळकृष्णाची छोटी मूर्ती लागणार आहे. फुलं, तुपाचा दिवा, अक्षदा, हळद, कुंकू, नैवेद्य, त्याच्यासाठी फळं, पंचामृत याच्यातलं एक असलं तरीसुद्धा चालेल आणि छोटं हवन ज्याच्यात आपण हवन करतो. बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. आणि बघा, त्या अगोदर आपल्याला चौरंग, कापड वगैरे आणि त्याच्यावर फोटो वगैरे ठेवून द्यायचा. फोटो स्वच्छ पुसून त्याला अक्षदा लावायचा आहे. आणि नंतरनं आपल्या घरात जे हवन करण्यासाठी आपल्याला गौऱ्या, नंतरनं कापूर लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या हवन कुंडामध्ये ते संपूर्ण साहित्य टाकायचं आहे. अगोदर तुम्हाला कापूर टाकायचा आणि मग नंतर गौऱ्या ठेवून आपल्याला अशा पद्धतीने हवन पेटवायचं आहे. त्यानंतर आपला जो गणपती बाप्पा असतो, कुठलं पण कार्य करताना आपण अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करतो. तर गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा. ओम गणपते नमः म्हणून अभिषेक करायचा आहे. आणि नंतरनं गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून खाली थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करायची. हळद, कुंकू, अक्षदा असं गणपती बाप्पांना लावायचं आहे. आणि ते झाल्यानंतर तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची, तिलासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं. त्याच्यावर सुद्धा अभिषेक करायचा आहे. तुळशीपत्र, लाल फूल किंवा कोणतं पण फूल चालेल, जे तुमच्या घरात फूल असेल ते फूल घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जी पूजा आहे ती करायची आहे. म्हणजे अभिषेक वगैरे झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा. जो तुपाचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा. तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला वात ठेवायची आहे. तुम्ही 33 दिवेसुद्धा ह्या ठिकाणी लावू शकतात. म्हणजे 33 दिव्यांचं दान तुम्ही विष्णू भगवानांना करू शकतात घरच्या घरी. जे याग आपण करणार आहे एकादशीला, याला खूप अनंत पुण्याची प्राप्ती होते. आपल्या घरात सुख, समृद्धी, धनसंपदा वाढते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि दारिद्र्याचा नाश होतो. घरात लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद राहतो. तर आपल्या घरात अशा पद्धतीने आपल्याला विष्णू याग करायचा आहे आणि घरच्या घरी साध्या सिंपलपणाने हवनसुद्धा करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला सांगते. आपल्याला संकल्पयुक्त करायचं आहे. कारण की संकल्प केलेली जी कामना असते ती आपली लवकर देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. हळद, अक्षदा, कुंकू त्यात टाकायचं आहे. आणि नंतरनं संकल्प म्हणायचा आहे की म्हणजे गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं, तुमचं नाव घ्यायचं, तुमचं गोत्र बोलायचं आणि सांगायचं विष्णू भगवानांना की आज मी अधिक मासामध्ये एकादशी निमित्त श्री विष्णू भगवानांना प्रसन्न करून घेण्यासाठी भक्तिभावेने पूजन आणि विष्णू याग करणार आहे आणि छोटासा हवन माझ्या घरात करणार आहे. त्यामुळे माझ्या घरात सुख, समृद्धी, धनसंपदा वाढू द्या आणि नकारात्मक शक्ती जाऊन दारिद्र्याचा नाश होऊ द्या, असं म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि ते पाणी खाली एका डिशमध्ये टाकून द्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्या घरातलं जे दीप आहे त्याचं पूजन करायचं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण 33 दिवे लावले आहे किंवा तुम्ही एक दिवा लावलेला आहे त्याच्यात 33 वाता ठेवलेल्या आहेत, त्या दिव्याची तुम्हाला पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल त्या ठिकाणी अर्पण करायचं. गणपती बाप्पांची आपल्याला पूजा केलेली आहे आपण, त्याच पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची. त्या ठिकाणी जे आपलं घरातलं जे पंचामृत असेल तर पंचामृत ठेवायचं आहे. 3 वेळेस त्याला तुळशीपत्र ठेवून पंचामृतला पाणी ओवाळून घ्यायचं आहे. फळ तुमच्या घरात असेल तर तुम्ही फळसुद्धा ठेवू शकतात. तर त्या ठिकाणी आपल्याला फळं ठेवायची आहे. आणि तुळशीपत्र ठेवताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा 108 वेळेस किंवा 21 वेळेस किंवा 11 वेळेस तुम्ही जसा तुम्हाला जाप करता येईल तशा पद्धतीने करायचं आहे. आणि एक तुळशीपत्र त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं आहे, जे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. बघा, तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपुरी आहे. म्हणून
तुळशीपत्र किंवा मंजूर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करून भगवानचा विष्णूंना आराधना करायची आहे. आणि नंतर संकल्प तुम्हाला सांगितला त्याच पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला खूप साध्या आणि सिंपलपणाने आपल्या घरच्या घरी हवन आणि विष्णू याग करायचा आहे. हा याग खूप मोठा सुद्धा असतो, पण हा अतिशय साधा याग आहे. जर घरी साधा याग आपल्याला करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगते की तुम्ही ह्या ठिकाणी बसून, म्हणजे आता ज्या वेळेस तुम्ही हवन पेटवणार त्यावेळेस तुम्हाला ह्या ठिकाणी बसून तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश्वर स्तोत्र किंवा तुम्ही भगवान विष्णूंचे 1000 नावं घेऊ शकता. हे 1000 नावं झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं, हवन पेटवायचं. ज्या वेळेस आपण हवन पेटतो त्या हवनला हळद कुंकू अक्षता लावायचं, त्याची पूजा करायची. आणि ज्या ठिकाणी आपण हवन पेटवतो त्यावेळेस हवन पेटवताना त्यामध्ये तूप टाकायचं, म्हणजे तुपाची आहुती द्यायची. तुपाची आहुती देताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा किंवा विष्णवे नमः स्वाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा असं म्हणून तुम्ही आहुती द्यायची आहे. तर तुम्ही तुपाची आहुती द्यायची आहे. तुपाची आहुती देताना ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा. बघा, ही जी तुपाची आहुती आहे अतिशय, म्हणजे तुमच्याकडे जर जास्त सामग्री नसेल तर तुम्ही तुपाची, शुद्ध गाईच्या तुपाची आहुती दिली तरीसुद्धा ती देवापर्यंत पोचते. असा हा साधा जो हवन आहे तो सांगितलेला आहे. आता मी जो केलेला आहे त्याच्यात मी बघा, तांदूळ आहेत, गाईचं तूप आहे, साखर आहे, त्याच्यात गुगुळ आहे, लोबान आहे, नंतर आपलं भीमसेन कापूर टाकलेला आहे आणि ते संपूर्ण वेलदोडा आहे, विलायची आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी एकत्र करून घेतलेल्या आहे. त्याच्यात साखरसुद्धा टाकलेली आहे. ते संपूर्ण एकत्र करून मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने 3 बोटांनी आपल्याला आहुती द्यायची आहे. भगवान विष्णूंचे नामस्मरण करून तुम्ही 1000 नावं घेऊ शकतात. 1000 नावं किंवा जेवढी नावं तुम्हाला येतील तेवढी नावं भगवान विष्णूंची घ्यायची किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करून आपल्याला अशा पद्धतीने हवन करायचं आहे. ह्या हवनचं अनंत पुण्याची प्राप्ती होते. घरात सुख समृद्धी नांदते, दारिद्र्याचा नाश होतो आणि घरात कशाची कमतरता राहत नाही. त्यामुळे किंवा तुम्ही हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी बसून तुम्ही गीतेतला 15वा अध्याय सुद्धा पठण करू शकता. तसं साध्या सिंपलपणाने तुम्हाला अधिक मासामध्ये विष्णू याग आणि साध्या सिंपलपणाने हवन कशा घरच्या घरी करावं याबद्दल सांगणार आहे. या हवनाला खूप महत्त्व आहे. साधं हवन आहे, आहुती द्यायची आहे, तुपाची आहुती देऊ शकतात किंवा मी जे तुम्हाला सामग्री सांगणार आहे त्याची जर तुम्ही आहुती दिली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपदा ऐश्वर्य वाढतं आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये निरंतर चिरकाल टिकतो. म्हणून ह्या विष्णू यागाला खूप महत्त्व आहे. या अधिक मासामध्ये जर आपण आपल्या घरामध्ये विष्णू याग केला तर त्या अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते. आपला परिवार सुखी होतो आणि आपल्या घरातल्या अडचणी कमी होतात. नकारात्मक शक्ती सुद्धा या यागाने बाहेर जाते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, ह्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास आणि अधिक मास किंवा धोंड्याचा महिना सुद्धा म्हटले गेलेला आहे. तर ह्या अधिक मास जो आलेला आहे, म्हणजे हा जो हवन तुम्हाला सांगणार आहे आणि पूजा कशी करावी त्याचं साहित्य तुम्हाला मागच्या साईडला दिसत असेल, ते संपूर्ण तुम्हाला साहित्य दाखवणार आहे. आपल्याला संकल्प कसा करावा, कोणते मंत्र बोलावे, कोणती आराधना करावी ज्याच्याने विष्णू भगवान प्रसन्न होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार. तर आता विष्णू याग म्हणजे आपल्याला हा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. जर समजा तुम्हाला एकादशीच्या दिवशी हा याग नाही करता आला विष्णू याग, तर तुम्ही जे अधिक महिन्यामध्ये आता म्हणजे अधिक महिना हा 15 जून पर्यंत आहे, त्या काळामध्ये तुम्ही कधी पण हा याग करू शकतात. तुम्ही संध्याकाळी करू शकता, दुपारी करू शकता किंवा सकाळच्या टायमाला तुम्ही हा याग करू शकतात. तर याग कसा करावा याबद्दल मी तुम्हाला कृती करून दाखवणार आहे. छोटासा याग आहे आणि ह्या यागाचं अनंत पुण्य आपल्याला मिळणार आहे. म्हणून याग कसा करावा हे तुम्हाला सांगणार आहे. आता जी एकादशी आलेली आहे ती बुधवारच्या दिवशी 27 तारखेला आलेली आहे. तर तुम्हाला 27 तारखेला करणं शक्य नसेल तर तुम्ही हा याग आपल्याला अधिक मासामध्ये कधी पण तुम्ही करू शकता. चला आता तुम्हाला दाखवते कृती कशी करावी, संकल्प कसा करावा आणि पूजा मांडणी जी आहे ती तुम्हाला सविस्तरपणे संपूर्ण दाखवते. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे.